एक मुलगा असतो, फेसबुक स्क्रॉल करत असतो, तर त्याला फेसबुकवरती एक प्रोफाईल दिसतो. तो प्रोफाईल बघतो तर तो ओळखतो ही मुलगी आपल्या जवळचीच आहे. मी हिला अनेक वेळा शेतामध्ये बघितलेलं आहे. अखेर तो मुलगा त्या मुलीला मेसेज करतो. ती मुलगी देखील त्याला रिप्लाय करते. दोघांमध्ये मैत्री होते आणि यांची मैत्री इतकी गर्द होते की एक दिवस तो मुलगा त्या मुलीला गव्हाच्या शेतामध्ये बोलावून घेतो. ती मुलगी देखील त्या शेतात जाते आणि त्या शेतामध्ये या मुलामध्ये आणि त्या मुलीमध्ये असं काहीतरी घडतं. त्यानंतर असा क्राईम घडतो जो आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर काय घडले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आशा करतो की आपण आपल्या परिवारासोबत खुश असाल, तंदुरुस्त असाल. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यामधून. मोहम्मदपूर पोलीस स्टेशन आहे आणि मोहम्मदपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बसारी नावाचे एक गाव आहे आणि याच बसारी गावात राहणारे रमेंद्र मौर्य यांच्या पत्नीचं नाव पूजा मौर्य. रमेंद्र मौर्य यांचा व्यवसाय शेती होता. त्यांच्याकडे बरीच सारी शेती होती आणि ते शेती करूनच आपला घर कुटुंब चालवत असायचे. रमेंद्र मौर्य आणि पूजा मौर्य यांच्यामध्ये 4 मुली होत्या आणि एक मुलगा होता. यांची सर्वात मोठी मुलगी जी की 18 वर्षांची आहे, तिचं नाव आहे काजल आणि 2 नंबरची मुलगी आहे जी 11 वर्षांची आहे, तिचं नाव आहे अनुष्का आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 2 मुली आहेत, त्या लहान आहे. अशा पद्धतीने रमेंद्र मौर्याचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. त्याची जी सर्वात मोठी मुलगी होती काजल, जी 18 वर्षांची झाली होती, 11व्या इयत्तेत शिकत होती. तर सर्व मुलांमध्ये मोठी असल्या कारणाने काजलवरती घराची जबाबदारी होती. जसं की घरामध्ये काही स्वयंपाक वगैरे बनवायचा असेल किंवा शेतामध्ये काही काम असेल तर मोठी मुलगी या नात्याने सर्व काम तिला बघावं लागत होतं. हे कुटुंब जास्त काही अमीर देखील नव्हतं, श्रीमंत नव्हतं. तर काजलकडे एक अँड्रॉइड मोबाईल होता आणि तोच अँड्रॉइड मोबाईल तिचे वडील देखील बघत असायचे, तिची आई बघत असायची आणि तिच्या बहिणी देखील बघत असायच्या. मात्र जास्त करून हा फोन काजलकडेच असायचा. काजल सर्वात मोठी होती, घराची जबाबदारी सांभाळत होती. या काजलने स्वतःचं फेसबुक अकाउंट बनवलेलं होतं आणि ते फेसबुक अकाउंट बनवून आपला प्रोफाईल फोटो वगैरे त्यावरती ठेवलेला होता आणि अगदी चांगल्या पद्धतीने ती फेसबुक वापरू लागली होती. काजलच्या बहिणी देखील तो मोबाईल घेत असत, मात्र काजल आपल्या छोट्या बहिणींकडे जास्त करून तो फोन देत नसायची. तर यांच्या गावाशेजारीच एक गाव होतं लोनियनपूर्वा. या लोनियनपूर्वा गावात राहणारा शिवम चव्हाण, ज्याचं वय 20 वर्ष होतं. हा शिवम चव्हाण फेसबुकवरती बघतो तर त्याला ही मुलगी थोडी ओळखीची वाटू लागते. तो चांगल्या पद्धतीने फेसबुक प्रोफाईल बघतो तर त्याला कळून चुकते की ही मुलगी या शेजारच्या गावातील आहे आणि यांचं जे शेत आहे हे आपल्या शेताशेजारीच आहे. खरं तर त्या मुलाचं शेत देखील या काजलच्या शेताशेजारीच होतं आणि काजल त्या शेतावरती काम करण्यासाठी जात होती. तर हा शिवम चव्हाण तिच्याकडे नेहमी बघत असायचा आणि त्यामुळे तो ओळखतो. आता शेतावरती असल्या कारणाने, अनोळखी असल्या कारणाने तर कधी तो बोलू शकला नव्हता. मात्र आता फेसबुकवरती त्याने प्रोफाईल बघितली तर सर्वात अगोदर तिला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली. काजलने फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि तेथून पुढे हा शिवम चव्हाण तिला मेसेज करू लागला. तिला मेसेज केला, हाय हॅलो नाईस डीपी, मी तुला ओळखतो, मी तुला बऱ्याच वेळा बघितलं आहे. तर ही काजल देखील तो डीपी बघते, ती देखील ओळखते तो मुलगा. शेताशेजारीच त्या मुलाचं देखील शेत आहे आणि त्या शेतामध्ये तो येत असतो. तर या काजलने देखील त्याला रिप्लाय केला आणि दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. असं करता करता आता दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी शिवम चव्हाणने गुड मॉर्निंग केलं, काजलने त्याला गुड मॉर्निंग केलं आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये चॅटिंग होऊ लागली. हळूहळू शिवम चव्हाणने पुढची स्टेप गाठण्यास सुरुवात केली. शिवम काजलला बोलू लागला की तू दिसायला खूप सुंदर आहे. तर इकडून काजल देखील लवच्या इमोजी सेंड करू लागली, स्माईलच्या इमोजी सेंड करू लागली आणि त्यामुळे शिवम चव्हाणला कळून चुकले की ही मुलगी आता पूर्णपणे आपल्या प्रेमात पडलेली आहे. आता हळूहळू पुढची स्टेप हा शिवम चव्हाण घेतो. तिला बोलतो की तुझा मोबाईल नंबर तू मला दे. काजल बोलते की माझा मोबाईल नंबर घेऊन तू काय करणार? तू जर कॉल केला तर माझ्या घरामध्ये सर्व गोष्टी माहीत होतील, कारण माझा हा जो मोबाईल आहे माझ्या बहिणी देखील बघत असतात, माझे वडील, माझे आई सर्व बघत असतात. आमच्या घरामध्ये एवढा एकच फोन आहे. तू माझा नंबर घेतल्यापेक्षा तूच मला तुझा नंबर दे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्या मोबाईलवरती कॉल करेल. तर हा शिवम चव्हाण त्याचा मोबाईल नंबर तिला सेंड करतो. तर जी काजल असते तिने मोबाईल नंबर नोट करून घेतलेला असतो आणि त्यानंतर तिला जेव्हा मोकळा वेळ मिळतो, परिवारातील तिच्याजवळ कोणी नसते, त्यावेळी ती शिवमला कॉल करते. आता शिवम चव्हाण आणि ही काजल दोघेही कॉलवरती बोलू लागले होते. हळूहळू व्हिडिओ कॉलिंग होऊ लागली. आता जानेवारी 2026 सुरू असते. काजल आणि शिवम मध्ये चोरून लपून गप्पा गोष्टी होत असायच्या, कॉलिंग होत असायची. तर एक दिवस रात्रीची वेळ असते. रात्रीचे लगभग 10-11 वाजलेले असतात. 10-11 वाजता काजल ही शिवम सोबत बोलत असते. तर शिवम बोलतो की तू काय करत आहे, कुठे आहे? काजल बोलते की मी घरी आहे.
तर हा शिवम बोलतो की ठीक आहे, तू तुझ्या शेतावरती ये. आता काजल बोलते की शेतावरती मी कसं येऊ, इथे जर कोणी जागे झाले मला शोधू लागले तर भयंकर परिणाम होतील. शिवम तिला समजावून सांगतो काही होणार नाही, आपण भेटूया. आणि त्यानंतर ही काजल आपल्या घरातून अलगद निघते, चोर पावलांनी आपल्या शेताकडे जाऊन पोहोचते. त्याच शेतावरती हा शिवम देखील येतो आणि दोघांमध्ये तेथे बसून गप्पा गोष्टी होतात आणि त्यानंतर पुढचा प्रकार देखील होतो. दोघांमध्ये आता संबंधाची सुरुवात झाली होती. कोणालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. आता जेव्हा कधी शिवमला काजलची आठवण येईल तेव्हा तेव्हा तो काजलला बोलायचा की शेतावरती, आणि काजल देखील घरातले सर्व झोपल्यानंतर, कधी रात्रीचे 11 वाजलेले असो, कधी 2 वाजलेले असो, मध्यरात्रीचे 3 वाजलेले असो, 4 वाजलेले असो, सर्व झोपल्याचं बघून ही काजल आपल्या घरातून निघायची आणि शेतात जाऊन या शिवमला भेटत असायची. अशा पद्धतीने यांच्या रंगरेलिया सुरू होत्या. आता हळूहळू दिवस जात होते. 4 मार्च 2026चा दिवस होता. तर या काजलचा आणि शिवमचा कॉल सुरू असतो. दिवसाचे 2 वाजलेले असतात. तर ही काजल सर्व आपल्याला बघतील म्हणून आपल्या घराच्या शेजारी एक भुशाचं घर बनवलेलं असतं. जो भुसा असतो त्या भुसा शेजारी जाऊन बसते आणि शिवम सोबत बोलत असते. दोघांचं अगदी प्रेमाने बोलणं सुरू असतं. काजल त्याला बोलत असते की आता होळी येणार आहे, होळीच्या दिवशी तू आमच्या घराकडे ये, मी तुला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालील. तर हा शिवम बोलतो तुझ्या घरी मी डायरेक्ट कसा येऊ. तर ही काजल बोलते की माझ्या घरचे जास्त काही डाऊट घेणार नाही, तू येऊ शकतो. आणि दोघांमध्ये अगदी प्रेमाच्या गोष्टी, सर्वच गोष्टी, यांच्यामध्ये अश्लील गोष्टी देखील बोलणं सुरू असतं. तर त्याच दरम्यान त्या भुशा शेजारी हिचे जे वडील असतात रामेंद्र मौर्य त्या भुशाजवळ येतात आणि त्यांना स्पष्ट ऐकू येत असतं की त्यांची मुलगी कोणातरी सोबत बोलत आहे. आता रामेंद्र मौर्य चांगल्या पद्धतीने ऐकतात. तर त्यांना कळून चुकते की त्यांची जी मुलगी आहे कोणत्या ना कोणत्या मुलासोबत बोलत आहे, कारण तिच्या तशा अश्लील गोष्टी, अश्लील बोलणं त्या मुलासोबत सुरू होतं. आता रामेंद्र मौर्य एवढं सर्व आपल्या मुलीचं ऐकून त्या ठिकाणी प्रचंड चिडतात आणि आपल्या मुलीला काजलला आवाज देऊन त्यांच्याकडे बोलावून घेतात. काजल खाली मान घालून त्यांच्याकडे जाते. रामेंद्र मौर्य तो मोबाईल घेतात आणि ताडकान खाली आपटतात. मोबाईलचे 4 भाग होतात. मोबाईल तुटून जातो, खराब होतो. आता रामेंद्र मौर्य जे असतात ते आपल्या मुलीला बोलू लागतात की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू असं करशील मला कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. आता जी काजल असते ही आपल्या वडिलांची माफी मागते आणि त्यांना बोलते की नाही, मी तसं काही करत नाही, आम्ही फक्त बोलत होते, माझा मित्र आहे. आजकाल मुला मुलींची मैत्री होत असते, आपल्या वडिलांना समजावून सांगते. मात्र वडिलांना देखील काही गोष्टी समजल्या होत्या. मोबाईल तोडून टाकला होता आणि मुलीला त्यांनी चेतावणी दिली होती की इथून पुढे तू कोणत्याही मोबाईलला हात लावणार नाही. आणि तेथून पुढे काजलने देखील आपल्या वडिलांचं ऐकलं होतं. आणि अशा पद्धतीने काजल आणि जो शिवम चव्हाण होता यांचा संपर्क आता थोडा तुटला होता. मात्र आता 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले. काजलला शिवमची सवय लागलेली होती. तर त्याच्या आठवणीत ती वेडी होऊ लागली होती. एक दिवस ती चान्स बघून आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि मैत्रिणीच्या मोबाईलवरून शिवमला कॉल करते आणि शिवमला सांगते की तुझ्यासोबत बोलत असताना वडिलांनी ऐकलं होतं, मोबाईल तोडून टाकला, येथून पुढे आपण भेटणार नाही. आता असेच काही दिवस जातात. 26 मार्च 2026चा दिवस असतो. ही काजल आपल्या 11 वर्षांच्या बहिणीला अनुष्काला आणि आणखी 2 लहान बहिणी होत्या, या दोघींना घेऊन शेतामध्ये जाते आणि शेतामध्ये त्यांचं काही काम सुरू असतं. या 4 जणी शेतामध्ये असतात. तर सकाळपासून काम सुरू असते. तर आता दुपार झालेली असते. काजलची जी 2 नंबरची लहान बहीण होती 11 वर्षांची अनुष्का, ती थोडी समजदार होती. बाकीच्या ज्या 2 बहिणी होत्या त्या खूप लहान होत्या, त्यांना जास्त काही समजत नव्हतं. तर ही काजल आपल्या बहिणीला अनुष्काला बोलते की तू येथे शेतातच थांब, येथे राखणदारी कर, आम्ही घरी जातो आणि तुझ्यासाठी जेवण वगैरे घेऊन येतो आणि आम्ही जेवण करून येतो. आणि त्यानंतर ही काजल आपल्या त्या 2 लहान बहिणींना घेऊन घरी जाते. घरी जेवण वगैरे करतात आणि लगभग 4 वाजलेले असतात. तर काजल ही पुन्हा आपल्या त्या 2 लहान लहान बहिणींना घेते आणि पुन्हा शेतामध्ये येते. आता शेतामध्ये आल्यानंतर तिला तिची बहीण अनुष्का कुठेही दिसत नव्हती. आता इकडे तिकडे ती आपल्या बहिणीला शोधू लागते, मात्र तिला कुठेही ती सापडत नव्हती. तर काजल आपल्या दोन्ही बहिणींना घेऊन पुन्हा घराकडे जाते आणि घरी जाऊन आपल्या आईवडिलांना सांगते की जी अनुष्का आहे ती कुठे आम्हाला सापडत नाही, आम्ही तिला भरपूर शोधलं. तर तिचे जे वडील असतात रामेंद्र मौर्य, आई असते पूजा मौर्य, हे दोघे धावत पळत शेताकडे येतात. इकडे तिकडे शोधू लागतात. त्यांना कुठेही ती मुलगी सापडत नव्हती. तर ते गावामध्ये इकडे तिकडे चौकशी करू लागतात. लोकांना विचारू लागतात की आमच्या मुलीला बघितलं का, मात्र कोणी त्या मुलीला बघितलं नव्हतं. अखेर रामेंद्र मौर्य आणि पूजा मौर्य परेशान होतात की 11 वर्षांची फक्त मुलगी होती, 3रीला तर शाळेत जात होती, हिच्यासोबत नक्की काय घडले असते. तिची चौकशी केल्यानंतर अखेर थकून हे रामेंद्र मौर्य 27 मार्च 2026 रोजी मोहम्मदपूर पोलीस स्टेशन मध्ये जातात. पोलीस इन्स्पेक्टर आशुतोष कुमार मिश्रा असतात. रामेंद्र मौर्य त्यांच्याकडे आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतात. पोलीस तक्रार दाखल करून घेतात आणि कुटुंबाला आश्वासन देतात की आम्ही लवकरात लवकर त्या मुलीला शोधून काढू. इकडे गाववाले देखील शोधत असतात. तर गव्हाच्या शेतामध्ये त्यांना
ती अनुष्काची डेड बॉडी पडलेली दिसते. अनुष्काच्या मानेवरती, पाठीवरती नखांचे वन होते. असे वाटत होते की तिला जाणून बुजून कोणीतरी या दुनियेतून हटवले आहे. आता पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार गेलेलीच होती, तर पोलीस टीम देखील घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर 11 वर्षीय अनुष्काचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. आता पोलीस जेव्हा चौकशी सुरू करतात तेव्हा विचारतात की ही मुलगी शेवट कोणासोबत होती, तर ही जी काजल असते, ही काजल सांगते की माझ्यासोबतच ही मुलगी इथे होती, मात्र मी माझ्या 2 छोट्या बहिणींसोबत घरी जेवण करण्यासाठी गेली, हिच्यासाठी जेवण घेऊन येणार होते, तर या शेतामध्येच थांबण्यासाठी सांगितले होते. आम्ही येथे आल्यानंतर ही येथे आम्हाला कुठेही दिसली नाही. तर आता त्यानंतर पोलिसांना देखील समजत नव्हते, कारण मुलगी लहान होती. आणि त्यानंतर पोलीस ते रामेंद्र मौर्य असतात त्यांना विचारतात की तुमची कोणासोबत दुश्मनी होती का, तर रामेंद्र मौर्य सांगतात की या गावात माझे कोणासोबतही काही वाद नाही आणि मुलगी तर खूप लहान आहे, तिचे कोणासोबत काय दुश्मनी असणार. आता पोलिसांना समजत नाही नक्की या हिच्यासोबत असं केलं कोणी असेल. आता सर्व त्या ठिकाणी चौकशी सुरू असते. पोलीस वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाची छानबीन करत असतात. तर त्याच दरम्यान ही जी काजल असते ही आता पोलिसांना बोलते की अनुष्का जी होती आम्ही येथे असतानाच गायब झाली होती, कुठेतरी गेली होती. आता जेव्हा पोलीस काजलच्या तोंडून हे ऐकतात तेव्हा पोलिसांना फार मोठा संशय येतो, कारण काजलने अगोदर सांगितले होते की मी 2 लहान बहिणींसोबत घरी गेली तेव्हा हिला येथे थांबण्यासाठी सांगितले आणि आता काजल आपला बयान बदलत आहे. आता ती बोलत आहे की ही अगोदरच गायब झाली होती. आता पोलिसांचे संशयाची सुई ही पूर्णपणे त्या काजलकडे फिरली होती. एक महिला कॉन्स्टेबल असते, तिला थोडी साईडला घेऊन जाते आणि तिची आणखी कसून चौकशी सुरू होते. तर ही काजल वारंवार आपले बयान बदलत होती. तर पोलिसांना पूर्ण संशय येतो आणि आता पोलीस काजललाच खोदून खोदून विचारू लागतात. पोलिसांना कळून चुकते की नक्की पाणी येथेच मुरत आहे. काजल मात्र खरं सांगण्यासाठी तयार नव्हती. पोलीस तिला बोलतात की तुला इतके मारू की तू स्वतः तुझ्या तोंडून मरण मागशील. आता जी काजल असते ही लटपटू लागते, तिचे हातपाय फुलू लागतात, तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला दिसतो आणि अखेर ती पोलिसांना घाबरून आपली संपूर्ण खरी कहाणी पोलिसांना सांगू लागते. आता काजल सांगते की 2 महिन्यांपासून शिवम चव्हाण जो की 20 वर्षांचा या मुलासोबत तिचा संपर्क होता. दोघांची फेसबुकवरती ओळख झाली होती. दोघांमध्ये भेटणं बोलणं सुरू होतं, संबंध सुरू होते. इकडे शेतामध्ये येत असायची काजल. 4 मार्च 2026 रोजी तिच्या वडिलांनी तिला त्या मुलासोबत बोलताना पकडलं होतं आणि तिचा मोबाईल तोडून टाकला होता. तेव्हापासून तिचा संपर्क तुटला असं तिच्या आईवडिलांना वाटत होतं, मात्र काजलने त्या मुलाचा संपर्क तोडला नव्हता. तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केला होता, वेळ वगैरे ठरवून घेतलेली होती आणि काजल आता पूर्वीसारखीच शेतामध्ये त्याला भेटण्यासाठी जात येत असायची. भलेही आता त्यांचं जाणं येणं थोडं कमी झालं होतं, कारण तिच्याकडे मोबाईल नव्हता, मात्र भेटणं आणि काही गोष्टी करणं यांच्यामध्ये सुरूच होते. आणि जेव्हा 26 मार्च 2026 रोजी काजल आपली 3री मध्ये शिकत असलेली बहीण अनुष्का आणि 2 लहान बहिणी या तिघींसोबत शेतात येते, तेव्हा तिच्या शेजारीच शेत असलेला शिवम चव्हाण देखील त्या शेतामध्ये आलेला असतो आणि दोघांमध्ये इशारेबाजी होऊ लागते. शिवम तिला इशाऱ्यात बोलतो की गव्हाच्या शेतामध्ये जाऊया, तर ही काजल आपल्या बहिणीला न सांगताच त्या गव्हाच्या शेतामध्ये जाते आणि तिकडे शिवम आणि काजलमध्ये संबंध बनू लागतात. आता भरपूर वेळ झाला ही काजल येथून गेली, मात्र अजूनपर्यंत येत नाही. म्हणून ही जी अनुष्का असते, 11 वर्षांची अनुष्का, ही आपल्या बहिणीला शोधत शोधत त्या गव्हाच्या शेताकडे जाते. जशी ती शेतामध्ये जाऊन पोहोचते तसं तिला तिची बहीण काजल ही त्या मुलासोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये दिसते, जी की बिना कपड्यांची होती. आता 11 वर्षांची मुलगी होती, तिला पण इतकी काही समज नव्हती. तर ती आपल्या बहिणीला काजलला बोलू लागते की तू येथे या मुलासोबत फार वाईट करत आहे आणि तुझे हे जे करत आहे हे मी आपल्या आईवडिलांना सांगून देणार आहे. आता एवढं सर्व बोलल्यानंतर का असते ही घाबरते आणि आपल्या प्रियकराला शिवम चव्हाणला बोलते की ही खरंच माझ्या वडिलांना सांगेल तर माझे वडील मला मारून टाकतील. आता जो शिवम चव्हाण असतो हा देखील क्रूर बनतो आणि तो बोलतो तिला इकडे ओढत आण, मी तिच्यासोबत देखील हेच करतो, म्हणजे ही तुझं काही सांगणार नाही. आणि त्यानंतर ही जी काजल असते आता आपल्या बहिणीसाठी ही काळ बनली होती. ती अनुष्काला ओढत ओढत त्या गव्हाच्या शेतामध्ये घेऊन येते, तिचं तोंड दाबून धरते आणि त्यानंतर हा जो शिवम चव्हाण असतो तिच्यासोबत देखील तोच प्रकार करू लागतो. तिचे कपडे वगैरे उतरवतो आणि एवढं करत असताना जी काजल असते ही आपल्या स्वतःच्या सख्या बहिणीचा गळा आवळते आणि त्यानंतर अनुष्काचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू होतो. एवढं सर्व करून झाल्यानंतर शिवम आणि काजल तिला तसंच तेथे सोडून देतात. शिवम तेथून फरार होतो आणि काजल देखील त्यानंतर हा मोठा बहाणा बनवते, हे मोठं नाटक बनवते, नाटक रचते. मात्र अखेर पोलिसांनी हिच्या तोंडून वधवून घेतलं होतं आणि अखेर हिच्या विरुद्ध गंभीर कलमांतर्गत कलम लावण्यात आलेले आहेत आणि हिच्या सांगण्यावरून त्या शिवम चव्हाणला देखील अटक करण्यात आलेली आहे. दोघांनाही जेरबंद करण्यात आलेले आहे. जेव्हा ही घटना सोशल मीडियावरती
व्हायरल होऊ लागली तेव्हा लोक विचार करण्यास मजबूर झाले की एक बहीण 2 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी किंवा स्वतःची वासना शमवण्यासाठी आपल्या सख्या बहिणीचा गळा दाबून तिची हत्या कशी करू शकते। अखेर या कलियुगात आणखी काय काय बघावं लागणार आहे। मित्रांनो, या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडू शकता। बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता। आशा करतो की आपण आपल्या परिवारासोबत खुश असाल, तंदुरुस्त असाल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, नमस्कार।